उजनी धरणामधून भीमा पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी केला असला तरीही उजनी धरण हे 100% भरले आहे. त्यामुळे उजनी धरणावरती जास्त प्रमाणात पाऊस झाला तर केव्हाही पुन्हा उजनीतून भीमा पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या दौंडमधून येणारा विसर्ग कमी झाला असून आता तो फक्त 33,000 क्युसेस आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा पात्रात सोडण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला असून आता फक्त तो 80,000 क्युसेस एवढा करण्यात आला आहे. त्यामुळे तात्पुरता जरी महापुराचा धोका टळला असला तरी दौंडमधून येणाऱ्या विसर्गात वाढ झालीही केव्हाही उजनीतून पुन्हा भीमा पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे. परंतु उजनी धरणातून जे 1,26,000 क्युसेस व वीर धरणातून पाणी सोडले होते ते पंढरपूर येथे 1,60,000 क्युसेसने वाहत होते. त्यामुळे गोपाळपूर येथील जुन्या दगडी पुलावर पाणी आले होते. त्यामुळे ती वाहतूक बंद करण्यात आली होती. आपण पाहू शकता हे जनाई मंदिराच्या समोरील दगडी पूल आहे.